नाव ऐकलं की क्रांतिकारी नेते असं त्यांचं एक चित्र म्हणजे जीवनचित्र चरित्र समोर येतं. कुळ कायदा, खोती कायदा यासाठी लढणारा हा माणूस यांनी स्थानिक भूमिपुत्रांसाठी मोठा लढा उभा केला. किंबहुना त्यांच्या आग्रहामुळेच पवारसाहेबांनी 12.5% जी जमीन सिडकोच्या स्थानिक भूमिपुत्रांना देण्याचा निर्णय घेतला. त्याचं खूप प्रमुख श्रेय हे दिबा पाटील साहेबांनाच जातं. त्याच्यात काही जणांचं बलिदानही गेलं, पण दिबा पाटील कधीच एखादं कार्य हातात घेतलं तर परिणामांची त्यांनी चिंता केली नाही आणि सामोरे गेले. आज आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे त्याच भागामध्ये ज्या भागामध्ये दिबा पाटलांचं कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर त्या विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देणेच संयुक्तिक ठरेल. हे मी आज म्हणत नाही आहे, तर आजपासून 5 वर्षापूर्वी जेव्हा कोणीही मागणी केली नव्हती तेव्हा पहिल्यांदा ही मागणी पुढे रेटणारा माणूस जितेंद्र आव्हाड होता. त्यामुळे मला बरं वाटतंय की आज सगळा समाज एकत्र येतोय आणि एका समाजाचे ते प्रतिनिधी नव्हते. ते दीनदलित, गरीब, शेतकरी, आदिवासी यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विधानसभातली एक धडधडणारी तोफ होती. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत असताना त्यांचं नाव विमानतळाला मिळालंच पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आग्रही भूमिका आहे. दिवंगत नेते म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे अनेक ठिकाणी नाव आहेत, मात्र त्यांचा शिवसेनेचा आग्रह आहे की तिकडे देखील बाळासाहेब ठाकरेंचंच नाव. नाही, असं आहे की कोणाचा काय आग्रह आहे मला माहीत नाही, पण न्याय त्या जमिनीची ती प्रकार आहे. ती जमीन कोणामुळे आली तर ती जमीन दिबा पाटलांमुळे आली. आणि सिडकोचं जे आज नवीन रूप दिसतंय ते कोणामुळे दिसतंय तर दिबा पाटलांमुळे दिसतंय. का वाटतं भूमिपुत्र आढळून आहेत, मात्र येणाऱ्या काळात जर भूमिपुत्र मी भूमिपुत्र नाही, त्या क्षेत्राला त्या परिसराला नावारूपाला कोणी आणलं? त्यांचं नाव दिबा पाटील. त्यांचं विधानसभेतलं कार्य, त्यांचं गोरगरीब पीडितांसाठी कार्य, त्यांचं शेतकऱ्यांसाठी कायदे, त्यांचा कुळ कायद्यासाठी दिलेला लढा, खोती कायद्यासाठी दिलेला लढा हा विसरता येत नाही. त्याचा स्वातंत्र्य संग्रामातला सहभाग हा विसरता येत नाही. निवडणुकीपासून नाव देणार अजून काय नाव दिलं गेलं ना. हे सरकार फक्त इथलं इथे एवढं करण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे इथलं इथे याच्यातच निवडणुका काढायच्या असतात त्यांना. निवडणुकीचं राजकारण सोडून यांना काहीच करायचं नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.